आता माय बाई हो, भूक लागून गेली रे पप्पा आता मला. हो माय, मला भूक लागली. तुला दुपारी जेवण केलं होतं ना. हो बाई, मा दवाई घ्यायचा टाइम उराला. काही खा प्यायला नाही बनवलं वाटते अजून. काय चव नाही बाई, याच्या घरात भांडणं चालू आहे. सुनाची भांडणं होत राहतात. हो का हो माय? मग नाही तर काय, ते मगाशी ती मोठी सून किती भांडण करत होती. हो का हो? आणि मी काय म्हणली, थोडासा पाय तिकडे करणं तू आला. किती वेळचे असे पाय करून मी थोडेसे लंबे करून दे ना, मला पाय पाय दुखत आहे ना मायवाले. नाही तर तू आणि माय आता भांडण संपून जाईल इथं. कुठे आहे माय बाई, इकडल्या साईडला करणं. पाय ना, इकून जागा आहे ना, इकून करणं लंबे. माय थोडीशी बी जागा नाही आहे माय बी हॉलमध्ये बसाले. जिथं तिथं पाहुणेच पाहुणे आहेत. भूकाही लागल्या सराईले. आणि त्या सुनाईच्या अलग भांडणं चालू आहे. ते म्हणते मी स्वयंपाक नाही करीन, ते म्हणते मी स्वयंपाक नाही करीन, ते म्हणते मी थकली आहो, ते म्हणते मी थकली आहो. जाऊ दे माय बाई, आता काय करू शकतो. मोहन गेलेला आहे सराईसाठी नाश्ता आणायला, घेऊन येईन तो बाहेरून. आता घरात नाही तमाशा करायला चांगलं नाही वाटत ना. पाहुणे रावणे आहे, मा सुनायला नाही दिसत ना घरात. पाहुणे रावणे आहे का काही त्याला फक्त आपसात मध्ये भांडणच सुचतात. बाई कामं करायला निरा जीव काढतात ना बाई, मा सुना निरा जीव काढतात. मी करीन स्वयंपाक पाणी तर चांगलं वाटते का म्हणे, सुना राहिल्या आणि सासूच स्वयंपाक करू राहिली. जाऊ दे माय बाई, ते तरी बरं. मोहन म्हणे मी घेऊन येतो म्हणे सराईसाठी नाश्ता. त्याच्याच पैशाने तो सराईसाठी नाश्ता घेऊन राहिला. आता माय बाई जाले जागा नाही आहे म्हटलं. आडे तेडे निरा म्हणतात नाहीच पसरेलाच सरे जण. विकास थोडा साईड रे बापा, मला जाऊ दे बरं तिकडे. काय म्हटलं मावशी? अरे बापा, मी म्हटलं थोडासा पाय तिकडे सरको, तू याला उठून बस थोडा, मला जाऊ दे तिकडे. हो. काय बापा, जाण्या येण्याच्या रस्त्यातच तुला गेलेटला. मावशी जागा नाही आहे ना कुठं, जिथं जागा दिसली तिथं लेटलो बाप्पा. बरं ठीक आहे. बाई रत्नाबाई, काही खा प्यायची सोय आहे का नाही आहे? काय बनवतात का नाही बनवत तुझ्या सुना? सांग माय बाई, यायला तर भुकाही लागल्या. हो तो मोहन गेलेला आहे ना, काहीतरी नाश्ता आणतो म्हणे बाहेरून. असं काही आण म्हणा बाप्पा, पण लवकर आण. ह्या कौशल्याबाईचा दवाईचा टाइम उराला म्हटलं. हो आणत आहे ना, आणत आहे. आई आला का रे बापा मोहन, किती उशीर रे. सरायला भुका लागून गेल्या होता ना. आई तू गरम गरम समोसे काढू राहिला होता. म्हटलं गरम गरम दे समोसे. तर समोसे बनवायला टाइम लागते ना, म्हणून टाइम लागून गेला. आणले का समोसे, आणले का? हो, समोसे बी आणले, कढी बी आणली, सरस काही आहे. बरं तुझ्या बायको जवळ नेऊन दे आणि म्हणा सरायला दे म्हणा प्लेट टाईपने काढून नाश्ता. हो आई, सोबत जिलेबी बी आणली मी ना. काय रे बापा, जिलेबी आणली, काय एवढा खर्च करत राहतं. आता जिलेबीची काय गरज होती? जिलेबी आणली का माय? आता माय बाई हिचे कान तले तेज आहे बापा. भल कसे तेज आहेत कान. जिलेबीचं नाव घेतल्याबरोबर बरोबर ऐकू गेल बुडीले. मोठे कान तेज आहे तिचे. काय आणलं म्हणते नाश्त्यात? समोसे जिलेबी आणली म्हणते. काय जिलेबी आणली का? हो जिलेबी आणली म्हणते, समोसे आणले म्हणते. काय माय बाई, तेलकट खा. ते लग्नात नाही बी तेलकट खाल्लं ना, काही तेलकट. मस्त काही पोळी भाजी काही बनवायला पाहिजे होती ना. जाऊ दे ना माय बाई, दुसऱ्याच्या घरी काय जास्त बोलू शकतो. याच्या घरातले तमाशे येईल माहीत. उपाशी राहिल्यापेक्षा बरं आहे ना बापा. हो बाई, बरोबर बोलल्या तुम्ही. उपाशी राहिल्यापेक्षा बरं आहे. सुनाईमध्ये भांडणं, जीव काळेपणा करतात निरा कामासाठी हिच्या सुना. अरे मोहन, ऐकलं ना तू ना, ऐकलं ना? असे बोलत असतात लोक. लोक घरात नाही असले ना, पाहुणे रावणे तर थोडंसं शिस्तीमध्ये राहिले पाहिजे. तसं तर 12 महिने आपल्या घरी भांडणं आहे, 12 महिने आपल्या घरातल्या गोष्टी आहे. असे पाहुणे रावण्यासमोर तमाशे करणं शोभते का? शोभते का तुमच्या बायकाईले? नासुकल्या कामासाठी मायबत चालला असत, मीनच केले असते बापा, सारे कामं मीनच केले असते. पण मीनं कामं केले तर चांगले वाटन का? 4 सुना आहेत घरात, नाही लगे सासू कामं करू राहिली. जनाची नाही तर मनाची तर लाज वाटू द्या ना. पाय ना पाहुणे रावणे काय म्हणून राहिले तर. तुम्हाला तर काही लाजच नाही आहे. जाऊ दे ना आई, जाऊ दे. लोकांचं कामच आहे बोलणं. हो रे बापा, तुला तर काही नाही दिसत रे. तुझ्या बायकोचं काही नाही दिसत तुले. सरायचे बोलणे मला ऐका लागतात ना. पाहुण्या रावण्याची रिश्तेदाराची मला बोलणे ऐका लागतात. तुमचं काय जाते, तुम्हाला काही लाज नाही वाटत? काही लाज नाही तुम्हाला? बाई, जे काही असेल ते लवकर दे ना. माय गोळी घ्यायचा टाइम उराला ना. हो कौशल्याबाई, देतो ना. समोसे आणले, जिलेबी आणली. मग सुनीले काढायला लावतो, गरम गरम त्याला लावतो तुम्हाला. बरं ठीक आहे. मग हे जाय नाश्ता त्या बायको जोड दे आणि सराईले प्लेटात दे म्हणा. बरं आई, आता द्यायला लावतो सर. आणि मी काय म्हणून राहिली, चौघं मा रूममध्ये या, मला बोलायचं आहे तुमच्यासोबत थोडंसं. काय बोलत आई? बोलायचं आहे, लय अर्जंट आहे. मा रूममध्ये या चौघं. लवकर या. हो आई, हो. मी चालली मा रूममध्ये, जाऊन आराम करतो. आई तू नाही खात का समोसे? नाही बापा, मी नाही खात. ते मैद्याचं आणि आलू आहे, ते मला काही पचत नाही, मी नाही खात. आणि मला तशी काही भूक नाही आहे. नाही तर पुरी भूक गेली रे बापा, पुरी भूक गेली. तुमच्या बायकाचे एवढं जोरानं भांडण ऐकून पुरी भूक गेली म्हटलं. माईवाली काही भूक नाही आहे मध्ये. एक तेवढा पैसा खर्च उरायला, वरतून सुना आशा करू राहिल्या. माही तर पुरी जिंदगी बरबाद आहे बापा. आता हे आली 4 नंबरची. आता हे कोणत्या रंगाची आहे काय माहिती? 3 रंगाच्या 3 तर भेटल्या मला. आता हे 4थी कोणत्या रंगाची आहे देव जाणे. आता नवीनच आहे, अजून रंग नाही दाखवला तिनं. आता पाहा लागेल कोणत्या रंगाची निघते तर. चांगली निघाली पाहिजे बापा, नाही तर काही खरं नाही मायावालं. बरोबर आई, आम्ही चौघं भाऊ येऊन जाऊ रूममध्ये. बरं ठीक आहे. आणि तुझ्या बायकोला म्हणा मा रूममध्ये थोडंसं साखर पाणी बनवून आण म्हणा. BP लो झाला थोडं साखर पाणी पिन तर चांगलं वाटेल. मीठ गीठ टाकशील म्हणा त्याच्यात. हो आई, हो. आता माय बाई, माहिती एवढी तब्येत खराब राहिली, एवढा BP लो उरायला. मला तर वाटतं आता हे लग्न गिकन आटपलं, पाहुणे रावणे आपापल्या घरी गेले की दवाखान्यात जाऊन एखादी सलाईन लावून आणतो बाई मी मला. निरा तब्येत खराब वाटवली. टेन्शन किती आहे मागं, टेन्शन आहे साऱ्या जमान्याचं. सुनाईचे भांडणं वेगळे, मा पैसा चालला तो वेगळा. काही खरं नाही बापा. घर म्हणते बांधून पाय, लग्न म्हणते करून पाय. लय पैसा लागते बापा, लय पैसा लागते. का हो बाई सोनू, कसं वातावरण आहे म्हटलं आपल्या रोहिणीबाईच्या घरचं? सगळं चांगलं आहे?
जेठाण्या कशा आहे, सासू कशी आहे, सर्व काही ठीक आहे, सर्व काही चांगलं आहे. घरदार तू गेली नव्हती ना घरदार पाहिले पोराचं घरदार कसं आहे बाई, विचारा ना. रिसेप्शन कधीच आहे ते विचारा ना. हो विचारतो. आई, पोराचं घरदार तर चांगलं आहे, मस्त मोठं घर आहे, लय चांगलं आहे, माझ्या घरापेक्षा बी चांगलं घर आहे. चांगले रईस आहेत म्हटलं घरचे. चांगल्या घरी पडली आपली रोहिणी. आणि बुवा तर लयच चांगले आहे माय. थोड्या वेळसाठी म्हटलं सोडत नाही म्हटलं आपल्या रोहिणीला, थोड्या वेळसाठी निरा मागं पुढं घुमतच राहते. हे पाहिजे का ते पाहिजे का, तेच तर पाहिजे बाई मग आपल्याला. पोरगा पाहूनच तर आपण दिलेला आहे. चांगलं आहे ना सर्व. हो आई, सर्व काही ठीक आहे. पण आहे ना ते सगळ्यात मोठी जी जेठाणी आहे ना आपल्या रोहिणीची, ते थोडीशी आगाऊ दिसली मला. ते थोडी आगाऊ आहे. सासू सासू आहे ठीकठाक आहे. कंजूस आहे पण भयानक कंजूस आहे म्हटलं आपल्या रोहिणीची सासू. खूप जास्त कंजूस आहे. हो का माय, कंजूस आहे का? मग नाही तर काय. आपल्याला काय माहीत आहे, तू आता पाहून गेली, तुला काय माहीत आहे. माहीतच पडेन आता. पण घरातलं वातावरण चांगलं आहे ना. हो घरातलं वातावरण वगैरे चांगलं आहे. मी काय म्हणू राहिली, तुम्ही दोघी बहिणी मग रिसेप्शनमधूनच घरी येऊन जासान. बोलीन मी तुझ्या सासूसोबत. आम्ही पगफेऱ्याच्या रसमसाठी रिसेप्शनमधूनच पोरी घेऊन जातो म्हणे. बरं नाही ठीक आहे ना, तिच्या सासूसोबत बोलून घेशील तू तसं. हो आम्ही लोक येऊन सारेजण रिसेप्शनमध्ये, तर रिसेप्शनमधूनच तुम्ही आमच्यासोबत येऊन जासान. बरं आहे ठीक आहे, तसं चालते. रोहिणी कुठं आहे तर? रोहिणी थोडी फ्रेशवाले गेलेली आहे. हो थकली असं ना आपली रोहिणी. तशीच तर नाजूक आहे माय बाई, तिला काही जास्त दगदग होत नाही विचारानं. हो आई थकली, आता आराम करतो म्हणे थोडीशी. म्हटलं आराम कर थोडा. हा ठीक आहे, करू दे तिला आराम करू दे. तू आराम कर. काही खाल्लं पिल्लं तुम्ही ना? जेवण लय दुपारी झाले होते ना. आता पाय ना किती वाजू राहिले तर. नाही काही जेवलो नाही. काही तर स्वयंपाकाला काही पताच तर नाही आहे. काही स्वयंपाक नाही करू राहिलं कोणी. आळशी आहेत वाटते. हो का माय, काय तुला स्वयंपाक करायला लावतात का काय? मला काय करायला लावतील, मी पाहिली पाहुणीन बाई. असं बनवतील ना काही तर बनवतीनच. माहीत नाही आता. रोहिणी सांगत होती आई मला, धूम भांडणं झाले म्हणे देराने जेठाण्याचे. आता माय बाई, हो का हो, धूम भांडणं झाले का? मला रोहिणी सांगत होती. आपल्या रोहिणीसोबत बी असंच करतील का बाप्पा भांडणं? आपली रोहिणी काय ऐकणारी आहे का? माहीत आहे ना खतरनाक आहे ते तर. चांगल्या माणसासंग लय चांगली आहे ते. चांगली आहे तोपर्यंत चांगली आहे. तिच्या चांगल्यापणाचा जर कोणा फायदा उचलला, तुला माहीत आहे ना मग ते कशी आहे तर. तुला मलाच तर बोलते ते किती. मग नाही तर काय, आपली रोहिणी का कमी खतरनाक आहे का? ते चांगली आहे तोपर्यंत चांगली आहे. तिच्या नादी लागले की मग ती नाही ऐकत कोणाची. तेही आहे. बरं बाई, करा मग दोघी बहिणी आराम. होय हो. कृष्णा कसा आहे? कृष्णाचे बाबा जेवले का? अहो कृष्णा, राहुल बुवा शांताबाईची येत आहे. शांताबाई त्याची मामी आहे ना, आपल्याच मामीची येत आहे. तुझी सासू बी तिथंच आहे. हो का, तिथं होते मग त्याची सोय. शांता मामी करतात त्याची सोय चांगली खाप्याची. मग मी नाही बी जाऊ दिलं. म्हटलं लग्न घर आहे बाप्पा, इथं सोय होते नाही होत त्याची. बरं आहे म्हटलं तिथं. हो तिथं सोय होते. बरं आहे, ठेवतो मग फोन. हो ठेव भेटू रिसेप्शनमध्ये. होय, काही थोडंसं खाऊन पिऊन घ्या आणि झोपून जा. होय, तशी भूक तर काही लागेल नाही आहे म्हणा. हो काही थोडंसं हलकं फुलकं खाऊन घेऊ. बरं ठीक आहे. आपल्या इथं काय बनवलं तर? आपल्या इथं स्वयंपाक बनवायची गरज नाही आहे. आता लग्नातलंच तर एवढं सारं उरलेलं आहे बाई. भाजी भात पोया हे ते. आता वराळ तेच खाणार आहे. हो का? ठीक आहे. बरं आहे, ठेवतो मग. हो ठेव. काही येऊ का अंदर? आता अंदर आल्यावर काय विचारता बाप्पा, येऊ का अंदर? या ना. काय विचार लागतं त्याच्यातनी? ताई मी काय म्हणतो ती, तुम्हाला भुका लागल्या असेल ना. रोहिणी कुठं आहे तर? ते अंदर वॉशरूममध्ये आहे. बरं ताई मी काय म्हणतो ती, हे मोहनजीने समोसे आणले थोडे. आता तर काही जास्त भूक नाही आहे कोणाला, हलकी फुलकी भूक आहे. म्हणून म्हटलं काही नाश्ताच घेऊन या बाहेरून. तर याईनं नाश्ता आणला तर थोडासा करून घ्या म्हटलं, आणि रोहिणीला देऊन द्या. याची काय गरज होती, एवढी काही भूक नाही लागली. आणि भूक काऊन नाही लागली बापा? जेवण करून किती वेळ होऊन गेला? काही नाही, मी उशिरा जेवली होती तशी बी. नाही हो माय बाई, तरी भूक लागते ना. हे समोसे आणले, खाऊन घ्या एवढे. रोहिणीले पण देसान. देतून तिले बी काय माहीत भूक लागली का नाही लागली तर. तरी ठेवून द्या तुम्ही, देऊन देईन मी तिले. बरं ठीक आहे. आता नाही बाई ताई, एवढे सारे समोसे कुठं खाऊ बापा आम्ही? एक समोसा खाऊ. एवढे सारे काल दिले आम्हाला. आहे ना वराळ. दुसऱ्या लोकांना बी पुरले पाहिजे ना. ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ, आहे ना भरपूर समोसे आणलेले आहेत ताई ना. गरम आहे, खाऊन घ्या. अरे तुम्हाला जिलेबी नाही आणून दिली मी ना, जिलेबी आणून देतो थांबा. नाही असू द्या, जिलेबीची काही गरज नाही आहे. आणतो ना. नाही राहू द्या, काही गरज नाही जिलेबीची. बरं ठीक आहे. काही लागलं तर आवाज द्या. हो. चांगल्या आहेत म्हणायच्या देराण्या, पण आता नवीन आहे म्हणून चांगल्या राहू राहिल्या का काय माहीत नाही. असली रंग तर लग्नाला 1-2 महिने झाल्यावरच माहीत पडेल नाहीचा कशा आहे कशा नाही. तर कशात आपसातमध्ये भांडणच करत राहतात. आता माहीतच पडेल. आता नवीन काही माहीत नाही पडत. लग्नाला 1-2 महिने झाले तर सरायची असली येऊन जाईल समोर. कोण कसं आहे तर नवीन तर सरेच चांगले राहतात. माय लग्नाले किती पैसा लागून गेला बाप्पा, लय पैसा लागून गेला ना निरा. जो आला तो पैसे मागते. कुठून द्या एवढा पैसा, कुठून द्या? आदित्यच्या लग्नाला पुरा पैसा मी लावलेली म्हटलं, पुरा पैसा. 4 पोरं आहे, पण एक जण पैसा नाही लावू राहिला. तो आदित्य तरी त्याचं लग्न आहे म्हणून पैसा खर्च करू राहिला. पण हे तिघं तुळसात पैसा खर्च नाही करू राहिले. मोहनचं तर समजू शकतो मी. तो शेतीबाडीच करते बिचारा. त्याचेवाले जेवढे पैसे काही येतात शेतीबाडीचे सरे तो माझ्यावर देते, त्याच्या जो काही नाही आहे. पण हे दोघं तर लयच चालाक आहे बा, लयच चालाक आहे. सरच चालाक तो मोठावाला आहे. एवढा पैसा आहे पण उलसाक पैसा नाही काढू राहिला म्हटलं.
आता बोलतो ना त्याच्यासोबत, बोलतो ना मी. रिसेप्शन करायचं आहे म्हणते, रिसेप्शन करायचं आहे म्हणते. रिसेप्शनचा हॉल बी मी बुक केला. आता तो जेवणाचा ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तो कॅटरसवाला, त्याला ॲडव्हान्स द्यायचा आहे पैशाचा. त्याचा फोन आला होता. त्याला कुठून पैसे देऊ मी, कुठून पैसे देऊ? कोणीच पैसे काढून नाही राहिलं. सारे पैसे मलाच खर्च करायला लागू राहिले. ह्या भावाची बी काही जिम्मेदारी आहे का नाही आहे आपल्या भावापरत? ती सगळ्याची लग्न केले बापा मी ना. आता हा अवघ्यात लहान आहे तर या भावाईचं काम नाही आहे का आपल्या भावाचं लग्न करणं? केलं बापा, जेवढं माय छान झालं तेवढं केलं. तुम्हाला लाज असेल म्हणून आता रिसेप्शन करा. रिसेप्शनचा हॉल मी बुक केला. आता मी कॅटरसवाल्याचे पैसे देऊ नाही शकत, माझं आहे नाही. करसान तर करा बापा रिसेप्शन, नाही करसान तर नका करू. मला काही फरक नाही पडत. लय झालं आता हिचं, लय झालं. एक जण पैसा काढायला तयार नाही आहे. पैसा नाही मोडून जीवाला येते रडू. काय झालं आई? कासाठी आवाज दिला? आमच्या चौघीला आवाज दिला तू ना? हो रे, माय रतनच आहेत तुम्ही. 4 रतन आहे तुम्ही. तुम्हालाच आवाज दिला मी ना. लय आठवण आली मला तुमची. म्हटलं कुठं गेले माय रतन? तोंड नाही दाखवू राहिले, दिसू नाही राहिले. म्हणून तुमच्या चौघाईले मी बोलवलं. काय झालं? कोणाशी बोलू राहिली तू? काहून अशी बोलू राहिली समजत नाही तुम्हाला? तुमच्या मायची हालत नाही दिसत का रे तुम्हाला? मायची हालत नाही दिसत? काय झालं तुझी हालतले? हालत तर चांगलीच आहे तुझी. होय, हालत तर चांगलीच आहे. तुम्हाला काय वाटते? काही झालं पाहिजे मला, काही झालं पाहिजे आहे ना, मग तुम्हाला मी हालत समजेन. नाही मग तुम्हाला मी हालत समजेन आहे ना? नाही आई, दादाचं तसं म्हणणं नाही आहे. कसं म्हणणं आहे? सरळ माहीत आहे रे बापा मला, सरळ माहीत आहे. तू तर काही बोलूच नको आदित्य, काही बोलूच नको तू. तुला म्हटलं होतं मी ना रिसेप्शन करायची काही गरज नाही आहे, काही गरज नाही आहे. पण तू ऐकू राहिला होता का? ऐकू राहिला होता का माया? नाही, माझ्या सर्व मित्राच्या लग्नाचे रिसेप्शन झाले. माई लग्नाचं रिसेप्शन द्यायचं आहे, चांगलंच द्यायचं आहे, असंच द्यायचं आहे, तसंच द्यायचं आहे. इतका महाग हॉल तू मला बुक करायला लावला. एवढा महाग हॉल, तो एवढा महाग हॉल मी बुक केला. आता तुझ्या लग्नाला एवढा सारा पैसा लागून गेला. तुझ्या बायकोला सोनं लाणं केलं, तुझ्या बायकोचा लग्नाचा कपडा घेतला. चिल्लर चाल्लर खर्च तो अलग, घरात किराणा भरला तो अलग. कमी खर्च लागते का लग्नाचा? लग्न करणं का तोंडाचं आहे का? तोंडाचं आहे का लग्न करणं? आई सरच माय बापाला आपल्या लेकराची लग्न करायला लागते. तुम्ही कोणत्या नवायचे आहे? हो रे शेखर, आजकाल तू लय बोलायला लागला तू. तुला कोण शिकवलं हे असं बोलणं तेही मला माहीत आहे. तुला कसं काय एवढं तोंड फुटलं ना ते सर्व माहीत आहे मला, सर्व माहीत आहे. तुला कोण शिकवते तर माहीत आहे मला, तुझी गुरु कोण आहे तर. काय आई फालतूच्या गोष्टी करू राहिली तू बी? असं माझ्या फालतूच्या गोष्टी आहेत माझ्या. आई तुला काय म्हणायचं आहे? मुद्द्यावर ये तू, मुद्द्यावर आहे. घुमून फिरून काही बोलू नको. काय तुला बोलायचं आहे लवकर सांग. हो आई, फालतू बोलून काही फायदा नाही, मुद्द्याची गोष्ट कर. आई तुला काय सांगायचं आहे सांगून दे लवकर. काय सांगायचं असेल तर मला? काय सांगू मी तुम्हाला? तुम्हाला समजत नाही का? तुमची जबाबदारी नाही समजत तुम्हाला? माझी जबाबदारी मी हमेशा पार पाडू का? काय झालं? बाय, माझी जबाबदारी जेवढी होती तेवढं मी केलं. मा पोराचं लग्न करणं माझं काम होतं. मी मा पोराचं लग्न केलं. माझ्या हरपतनुसार मी केलं. एवढा महागीचा मी हॉल बी बुक केला. केलं तर काय झालं? सरच माय बाप करतात. करत असतील आणि मी बी केलं. मग काही केलं नाही असं आहे नाही. मी हॉल बुक केला. मला आता कॅटरसवाल्याचा फोन आला होता. तो म्हणे तुम्ही ॲडव्हान्स दिला नाही म्हणे अजून म्हणे, तर ॲडव्हान्स लवकर द्या म्हणे आणि बाकीचे पैसे रिसेप्शन झाल्यावर द्या म्हणे. तर मग काय झालं आई? देऊन दे ना. हो आई, देऊन दे ना. कुठून देऊ? कुठून देऊ? माझं आता आहेच नाही तर देऊ कुठून? झाड आहे का पैशाचं? तोडले पैसे की दिले? मग आता आई? आता म्हणजे आता तुम्ही भाऊ मिळून आता काहीतरी करा. आहे ना, तुम्ही 4 भाऊ आहे, भाऊ एकामेकाले. एक नाही आहे, 4 आहे तुम्ही. पहा आता तुम्ही जमा तुम्हाला कसं करायचं आहे, काय करायचं आहे तर. आई मी पहिले सांगू राहिलो, माझ्याकडे तू पाहू नको. माझ्या बायकोची आताच डिलिव्हरी झाली. माझ्या बायकोला दवाखान्यातले पैसे लागून गेले. आता माझ्याजवळ पैसे आहे नाही, मी नाही देऊ शकत पैसे. आताच सांगू राहिलो. राहू द्या मग रिसेप्शन. काही रिसेप्शन करू नका. त्या हॉलचे पैसे माझे बुडले तर बुडले, मला काही गम नाही त्या गोष्टीचा. गेले तर गेले माझे पैसे. काही रिसेप्शन करू नका. काही गरज नाही आहे रिसेप्शन करायची. लोक नाव ठेवतील तर मलाच नाव नाही ठेवतील, तुम्हाला बी नाव ठेवतील. 4 पोरं आहे म्हणून तरी पैसे नाही यायच्या जो. काय रे शेखर, तू एवढ्या वर्षाची नोकरी करू आले का? तुला आजपर्यंत मी पैसे मागितले का? आणि तू मला दिले बी का? आई हे घे, मा पगार झाला, मा पगारातले 5000 रुपये घे बरं महिन्याचे. तुला आजपर्यंत मला पैसे दिले का? आणि मी तुला मागितलेही नाही बापा. जाऊ द्या बापा, त्याचा संसार आहे, सिटीमध्ये राहते, सिटीमध्ये पैसा लागते. म्हटलं जाऊ द्या, राहू द्या. तुला मी हिशोब बी नाही विचारला, एवढी नाही विचारलं तुला पगार किती आहे, काय किती आहे. तू कोणाला पैसे देतं? बायकोला पैसे देतं का? सासरवाडीवाल्याला पैसे देतं का? कोणाला देतं का? काय करतं का? जमा करतं? मी तुला विचारलं आजपर्यंत? नाही विचारलं. आणि तुला बी कधी मला सांगितलं नाही आणि तू नाही मला कधी दिलं नाही. पण आता तुझ्या अवघ्यात लहान भाऊ आहे, त्याच्याप्रती काही तुझी जिम्मेदारी नाही आहे का? त्याच्या लग्नामध्ये काही हातभार लावायचं काही काम नाही आहे का? तुझे काम नाही आहे का? यायला जाऊ दे बापा, यायला छोटी नोकरी आहे, पण तुला तर लय मोठी नोकरी आहे ना. लय मोठी नोकरी आहे तुला. आणि मी विचारतो तुला, आई या वर्षी बदली होते? हो आई. पुढच्या वर्षी बदली होते? हो आई. नंतर बदली होते? तू बदली करतच नाही तर ती बदली कशी होईल? तू बायको तुला बदलीच नाही करू देत, त्या बायकोली तर राहतच नाही आमच्यासोबत. आई जाऊ दे ना. हा टाइम त्या गोष्टी करायचा आहे का? ते पाहू आपण, नंतर पाहू त्या गोष्टीच्या बाऱ्यात. हो आई, टाइम कोणता, टेबल कोणता? पाहुणे रावणे आहे घरात. आताच लग्न झालं, आता रिसेप्शनची तयारी करायची आहे. काय त्या गोष्टी घेऊन बसली तू? हो रे, ते गोष्ट तर आपण क्लिअर करूच. त्या गोष्टीवर तर येतोच मी. तू फक्त त्या गावाला पाहून नको जाशी ना. तुम्ही दोघं नवरा बायको जायच्या पहिले हा विषय काढू आपण. आता सांगू राहील तुला मी. तू बदली करतो म्हणतात, बदली काही करत नाही. आणि तू बायको हिस्सावाटीची गोष्ट कशी काय करते रे? आई ती गोष्ट जाऊ दे, सध्याची गोष्ट पाय. आपल्याला काय करायची आहे तर रिसेप्शन आहे आपल्या इथं. हो, त्या कॅटरसवाल्याला पैसे द्यायचे आहे. जर तुम्हाला रिसेप्शन करायचं असेल तर तुम्ही 4 भाऊ काहीतरी पहा, त्या कॅटरसवाल्याला पैसे द्या. माझं आता पैसे नाही, माझा पैसा संपला भाऊ. आता माझं काहीच नाही आहे, सपाचक काही नाही आहे माझं. तुम्हाला काय करायचं आहे काय नाही, आता तुम्ही तुमचं पायत बसा. रिसेप्शन करसान तर करा, नाही करसान तर नका करू. पहिलेच मी रिसेप्शनच्या खिलाफ होती. मला माहीत आहे मदत करणारं कोणी नाही आहे, सरळ मलाच पाहा लागेल.
आई तुला माहीत आहे ना मला आता सध्या जॉब नाही आहे. माझं कायचे पैसे असेल, माझा जॉब होता पुण्याचा, तर तो सोडायला लावला. जॉब नको करू म्हणे, तर मी सोडून दिला. आणि माझ्यावर जेवढे पैसे होते जमा ते तर खर्च होऊन गेले. आणि तुला तर माहित आहे मी शेतीवाडीच्या भरोशावर आहे बा. शेतीवाडीत जेवढं काही पीक पाणी होते त्या साऱ्याचे पैसे मी ताजवळच देतो. हो रे बापा, त्याच तर पैशावर घर चालते. हे का पैसे देतात का? राकेश तर म्हणून राहिला की माझं पैसे नाही आहे. मा बायकोची डिलिव्हरी झाली सध्याच, मला पुरे पैसे लागून गेले. जसे डिलिव्हरीला 2-3 लाख लागले त्याला. काय करते काय मी तेवढ्या पैशाचं. एका घरात राहून एवढी चालाकी करून चालत नाही बरं. चालत नाही. आपल्याला एका घरात राहायला लागते, तेवढी चालाकी करून काही फायदा नाही आहे, काही फायदा नाही आहे. एकामेकाचं दुःख दर्द समजलं पाहिजे आपण लोकांना. एवढं बी समजायला पाहिजे. आपली माया किती काय काय करी, किती पैसा लावी. शेतीबाडीमध्ये जेवढा पैसा होते त्याच पैशावर मी घर चालवतो. काहून नाही बाबाला पेन्शन आहे ना? आता पेन्शनवर आला का तू? पेन्शनवर आला त्या? किती काय रे पेन्शन? किती भेटते त्या बापाला अशी पेन्शन? 10-15 हजार रुपये भेटते. काय होते त्याच्यात? घर चालते का 10-15 हजारात? घर चालते का? शरम कर रे, शरम कर थोडी. शरम नाही आहे तुले. आता माय बापाच्या पेन्शनवर आला तू. पेन्शनवर नजर आहे तू. पेन्शनवर नजर आहे. तुला एवढा पगार आहे ते नाही सांगत तू. ते नाही सांगत तू कधी. त्या पगारावर नजर नाही ठेवू शकत आम्ही तुझ्यावाल्या. तू आमच्या पेन्शनवर नजर ठेवतो नाही. आई आमचा बी तर काही त्रास नाही आहे तुले. मी तर तुला त्या पेन्शनमधले पैसे नाही मागत. असं काही मागत नाही तू. नाही काही नाही मागत. काही मदत नाही करत मी तुझी, है ना? काही मदत नाही करत. हेच म्हणणं आहे तुझ्या. शरम कर रे थोडी, शरम कर. वर्षाचा दाना पुरा त्या घरी इथून जाते. मी देतो तुले वावरात जे बी पीक होते ना त्याच्यातला पुरा वर्षभराचा दाना देतो मी. डाळ झाली, उडीद झाले, मूग झाले, गहू झाले, ज्वारी झाली, पुरं घरून जाते तुले. तरी म्हणता काही मदत नाही आहे, तरी तू काही देत नाही म्हणता आई. तरी काही करत नाही मी त्यासाठी असं म्हणून राहिला तू. सिटीत नाही राहून हे सर्व विकत घेऊन मग पाय बरं कसा खर्च होते तर. किती रुपयाचं होते एवढं सामान पाय बरं तू. मी काढू का हिशोब? काढू का? आतापर्यंत तुला जेवढं दिलं मी ना त्याचा हिशोब काढू का? मी काढू का? नाही तू म्हणशील हिशोब काढतो मी. काढू का हिशोब? तू काही मदत नाही करत म्हणते ना मी. तू काही मागत नाही ना मला, मग काढू का हिशोब मी? मला बोलायला नको लाव तू. आता बोलायला बसली ना लय गोष्टी आहेत माझ्याजवळ, लय मनात दाबून ठेवल्यात मी त्या गोष्टी. आणि तुझी बायको तू सुतावर नाही आहे, तिला थोडंसं समजून दे कसं बोलायला लागते, काय बोलायला लागते, पाहुण्या रावण्यात कसं वागायला लागते समजून सांग तिले. जा आता बोलायचं नाही तुमच्यासोबत मला. जा चौघही जा लवकर निघा रूमच्या बाहेर. काहून नाही? काहून म्हणजे माहीत नाही का? पुरा भार तुम्ही ना या माझ्या डोक्यावर टाकून दिला. माझ्या डोक्यावर माझं डोकं पुरं पागल झालं. किती पैसा खर्च करीन मी, किती करीन. आता माझा पैसा उरला बी नाही भाऊ, काही पैसा नाही आता माझा. पुरा जमा केलेला पैसा खर्च झाला. तुम्हाला एवढं म्हटलं फक्त मी ना त्या कॅटरर्सवाल्याचे पैसे द्या. हॉल तर मी पहिलेच बुक केलेलं आहे, पुरे पैसे दिलेले आहे हॉलचे. फक्त कॅटरर्सवाल्याला पैसे द्या म्हटलं. ते नाही उरायलं. एक जण तोंडातून काढू राहिला का? हो मी देतो आई. काढू राहिला का? काय कामाचे रे पोरं तुम्ही? काय बोलू मी तुमच्यासोबत? काय बोलू? करू नका रिसेप्शन. जाऊ द्या तिकडे. हे कहाणीच मोडा हे कहाणी. आणि लवकर मग रूमच्या बाहेर जा. लवकर जा, मला एकटं सोडा. जा लवकर. थोडी बाबाची तर कदर करा. माई नाही तर बाबाची तर कदर करा. तुमचा बाप किती केलं रे, तुमच्या बापाने तुमच्यासाठी किती केलं. भुलले का तुम्ही? भुलले का? उपाशी राहू तुम्हाला शिकवलं सवरवलं रे. भुलले का तुम्ही? भुलले का काय काय केलं आम्ही तुमच्यासाठी? तर सांगू कोणाला राहिली मी? कोणाला सांगू राहिली? मला तर वाटते भिताईला सांगितलं ना. भिताईले या घरातल्या हे 4 भिता आहेत ना, ह्या भिताईले जर मी सांगितलं ना त्या वेळेतील त्याईले समजून की मी काय म्हणून राहिली. त्याईले समजून. पण तुम्हाला नाही समजत रे. तुम्हाला नाही समजत, काही नाही समजत तुम्हाला. आता बोलायला नका लावू रे बापा. हो माझं लय डोकं दुखू आलं. लवकर जा तुम्ही, लवकर जाता माझ्या रूममधून. लवकर जा. काही रिसेप्शन करायची गरज नाही, काही करायची गरज नाही आहे. आई अशी नको बोलू ना तू. अशी कोण बोलू राहिली? आई रडू नको तू, रडू नको. मला काही रिसेप्शन करायची गरज नाही आहे. नाही करत मी रिसेप्शन. काही मला लग्नाचं रिसेप्शन नको करू. जाऊ दे. पण टेन्शन नको घेऊ तू. आई रडू नको तू. रडणं बंद कर. मी देतो. कॅटरर्सवाल्याचे पैसे द्यायचे आहे ना, मी देतो. चांगलं धूमधाममध्ये रिसेप्शन होईल. माया लाईना भावाचं चांगल्या धूमधामीनं रिसेप्शन करी नाही मी करीन रिसेप्शन. तू रडू नको. तू टेन्शन घेऊ नको आई. घेऊ नको टेन्शन. मी माझी जिम्मेदारी पाडीन मी माझी जिम्मेदारी पाड. तू रडू नको, फक्त रडू नको. कॅटरर्सवाल्याला पैसे द्यायचे आहे ना, किती द्यायचे आहे सांग मला. मी देतो. नाही रे बाप्पा, काही देऊ नको. राहू दे. तू बायको बोलीत दोले जाऊ दे. जे आहे ते बरंच बरं आहे बाप्पा. काही देऊ नको कोणाला पैसे. काही करू नको. मी माय पाहून घे. नको. जाऊ दे राहू दे. आई रडू नको. असं पूस आहे आपले, असं पूस. आई 4 पोरं असल्यावर तुझेवाले तू काले टेन्शन घेतो, तू काले रडतं. हाव ना आम्ही, हाव ना. 4 पोरं तुला असल्यावर आणि तू रडू राहिली. याच्याहून जास्त शरमनाक गोष्ट तर कोणती नाही आमच्यासाठी, कोणतीच नाही. रडू नको आई तू. रडू नको. समजलो तू हालत. रडू नको. समजलं मला, सर्व समजलं. तुला काय मनाचं आहे तर तुझ्या मनात नाही किती काय भरेल आहे, सर्व समजलं मला. टेन्शन नको घेऊ तू. आता मी माझी जिम्मेदारी बरोबर पार पाडीन. टेन्शन नको घेऊ. कॅटरर्सवाल्याचे पैसे द्यायचे आहे ना, अजून कोणाकोणाचे पैसे द्यायचे आहे मला सांग. भरतो. हाय का रे बाप्पा पण ताजो पैसे गेले म्हणतात मायचं मन. एवढी बोलली आणि तो पैसे देतो म्हणते, टाकलेलं म्हणते. हाय का ताजवळ पैसे? आई काही पैसे मी बी देईन. आहे माझ्यावर थोडेफार पैसे मी बी देईन. नाही राहू दे. आजपर्यंत तू तरी काही ना काही केलं. मी काहीच नाही केलं आईसाठी ना मा भावासाठी. मी चाललो गेलो सिटीमध्ये राहिले, तिकडचा तिकडेच होऊन गेलो. नाही माझी जिम्मेदारी आहे आई. मी देईन पैसे.
पण तू चिंता नको करू, हाय माझ्याकडे एवढी सेव्हिंग केलेली आहे, मी भरतो पैसे, टेन्शन नको घेऊ, फक्त रडू नको, तू रडू नको. तुला जर काही झालं तर आम्ही काय करू आम्ही? पैसा काय आई, पैसा येते आणि जाते. पैशाचं काही नाही आहे, पैसा तर जिंदगीत कितीही कमवून घेऊ, पण आई नाही डबल कमवू शकू आम्ही, आई नाही कमवू शकू. या वयात तुला टेन्शन देऊ राहिलो. आई तू रडू नको फक्त, नाही तर मी रडून देईन. नाही रडत आता, नाही रडत मी. आई रडू नको, काही रिसेप्शन करायची गरज नाही आहे, काही तामझाम दाखवायची, काही शो ऑफ दाखवायची गरज नाही आहे. जेवढं तू याच्यानं झालं तेवढं तू केलं, आता तू याच्यानं होत नाही तर राहू दे. तू येऊन जास्त नाही आहे आमच्यासाठी, काही रिसेप्शन तू येऊन जास्त नाही आहे. झालं ना लग्न, झालं सर्व, जाऊ दे, टेन्शन नको घेऊ तू. नाही रे, पत्रिकेवर रिसेप्शन दिलेलं आहे, तर लोक रिसेप्शनच्या वेळेस हॉलवर जातील ना भाऊ. तिथं रिसेप्शन नाही राहील तर काय म्हणतील लोक? मला लोकांचं काही घेणं देणं नाही, मला माझ्या आईचं घेणं देणं आहे. लोकांची काय गोष्ट आहे, आपण किती ढाम्याढोम्यानं लग्न केलं, आपण लग्नाला कितीही पैसा लावला तरी काही फायदा नसते. 4 दिवसांनी लोक बोलूनच जात असतात. काय कसं बोलते पोरगा पाय. आई बोलू दे त्याला, त्याचं रिसेप्शन करीन, मी करीन रिसेप्शन. त्याचा भाऊ आहे, त्याचा भाऊ आहे त्याच्या पाठीशी, त्याला काय टेन्शन घ्यायची गरज आहे. त्याचं रिसेप्शन होईल, मी करीन त्याचं रिसेप्शन. तू रडणं बंद कर, रडू नको तू. खरं का रे, खरं? हो आई खरं. तुम्ही तिघं काऊन असे तोंड लटकून उभे आहे? हसा थोडं. घरी लग्न झालेलं आहे, लग्नाचं वातावरण आहे, खुशीचा माहोल आहे, हसा ना थोडे. काय असे रडकून तोंड केलेलं आहे तुम्ही ना? आणि टेन्शन नका घेऊ, कॅटरसवाल्याचे पैसे, अजून कोणाचे पैसे द्यायचे असेल बाकी तर मला सांगा, मी देतो पैसे. आता माझ्या ज्या गोष्टीकडे होता ना तेच गोष्ट झाली म्हणून त्या माणसाला कधी गावाला येऊ नाही देत मी, कधी येऊ नाही देत. इकडे आला ना, इकडला समजा ते निरा देते हा माणूस पैसे, लंबानी आहे ना, देते. किती द्यायचे आहे भाऊ? थांब आता त्या कॅटरसवाल्याला फोन लावतो आणि तुला सांगतो किती द्यायचे आहेत. बरं सांग मला, देतो मी. देते हा माणूस, देते, सगळ्याचे पैसे देते. मी काय म्हणतो शेखर, अर्धे पैसे देऊन देतो, अर्धे मी देतो. नाही अर्धे काय पुरे देतो मी. ताजवळ बी पाहिजे ना बा तेवढे पैसे. ताजवळ सांगा तेवढे पैसे. आई एवढं वर्ष झालं मी सिटीमध्ये राहू राहिलो. हो ना बापा, लय खर्च आहे ना सिटीमध्ये, लय खर्च आहे, म्हणून म्हटलं तुझ्याजवळ आहे का काही? कायचा खर्च आहे आई? कायचा खर्च आहे? तू ना सिटीमध्ये मला घर बांधून दिलं, वर्षाचा पुरा दायदाना, हळद तिखट सर्व तू मला आपल्या घरून पाठवतं. मग कायचा खर्च येते मला? कायचा खर्च येते ना? मला घराचा किराया भरायला लागत ना, मला वर्षाचं दायदाना घ्यायला लागत. मग काय, मग पैसे वाचतातच ना. मग ते वाचलेले पैसे मी जमाच करेल आहे ना. मग ते कोणाचे पैसे झाले? ते तुझेच पैसे झाले ना. आणि मी एवढी सेव्हिंग करू शकलो कोणामुळे? तुझ्यामुळे. तू मला घर घेऊन दिलं, तू मला दायदाना वर्षाचा पाठवला, म्हणून एवढी सेव्हिंग झाली ना. आणि जेव्हा मला पैशाची गरज राहते तेव्हा तू मला पैसे पाठवले. आता तुला गरज आहे पैशाची तर मला काय माहिती तुला देणं. आता रडू नको, तू रडू नको. आता काय रडत आहे? झालं ना, आता सर्व सॉल्व्ह झालं ना. मी काय रडू? हाय ना मला 4 पोरं आहे, मी काय रडू? पिंटाचे बाबा. आता इथे काय म्हणत आहे? मी काय म्हणत होती, या बरं थोडे रूम मध्ये काम आहे मला तुमच्यासोबत. पाहिजे काय म्हणून तिथं, काय काम आहे तिला तर. हो आई हो. या लवकर इकडे, काम आहे मला. हो आलो, थांब येतो आई. काय म्हणते पाय तू. हो पाय बाप्पा, पाय काय म्हणून तिथं. आई आता तर खुश आहे तू? खुश म्हणजे बापा सुपर खुश. लाव रे त्या कॅटरसवाल्याला फोन लाव, पाहिजे किती द्यायचे आहेत. हो आई. आता काही तो उभे आहे, जा तुम्ही, जा आराम करा, थकले असाल. हो आई हो. चला बाप्पा, आता एक तर टेन्शन कमी झालं माझ्या डोक्यावरलं. नाही तर कॅटरसवाल्याचे पैसे बी मलाच द्यायला लागले असते. किती करू बापा या पोरासाठी, किती करू. काय नाही केलं मी ना मा पोरासाठी. मा मोठ्या पोराले घर घेऊन दिलं मी ना, एवढ्या सिटीमध्ये घर घेऊन दिलं की मा पोराला किराया नाही भरायला लागला पाहिजे. वर्षाचा पुरा दायदाना मी ना मा घरून पाठवला मा पोराले. बापा सिटीमध्ये दायदाना घेणं काही तोंडाची गोष्ट नाही. ले किराणा मागवीन, दुसरे बी खर्च आहेत, लेकराच्या शाळा आहे, हे आहे ते आहे. मला असं वाटते त्याला मदत करतच राहतो मी. कधी मदत करत राहतो. आई पोरीच्या शाळेतनी पैसे भरायचे आहे तर दिलेच बापा इकून 5,000. आई हे घ्यायचं आहे तर दिलेच बापा पोराले पैसे. जाऊ द्या बापा, पोरका दूर राहते, सिटीमध्ये राहते. सिटीमध्ये लय खर्च आहे. तो मदत करतच राहतो मी मा पोराले, करतच राहतो. तरी त्याचा बाप म्हणते कायले मदत करतं, आहे ना त्याला नोकरी, करू शकते ना तो त्याचं, तो कोणते आपल्याला पैसे देते, कायले मदत करतं त्याला. तरी त्याच्या बापाच्या चोरून मी मदत करतच राहतो मा पोराले, करतच राहतो. आता मला मदतची गरज आहे तर करीन नाही का तो. मी किती मदत करतो मा पोराले, किती मदत करतो. त्याला बी माहीत आहे ना आपली आई का स्वतःसाठी पैसे मागू राहिली. एवढी मोठी प्रॉपर्टी मी जमा केली, घर दार वावर शिवर कोणाचं आहे? मा पोरायचंच आहे, मा पोरालेच भेटीन म्हणून मदत करत आहे. तर काय लय मोठी गोष्ट करत आहे का? मी न दिले केलेलं आहे मा पोरायसाठी. काय झालं तुझी? तू कोण मुली लागत आहेस? तुम्ही काय बोलले तिकडे? तुम्ही पैसे देणार आहे म्हणते. हो देणार होतं. आहे का पैसे आपल्याजवळ? आहे का? आहे ना, सेव्हिंग आहे ना आपली. मग कसं पुरी सेव्हिंग इथंच खर्च करायची आहे का तुम्हाला? तुला समजत नाही का थोडंसं? समजत नाही तुला? खरं म्हणतात बायाले दिमाग लय कमी असते, खरंच लय कमी दिमाग असते. म्हणजे माहित नाही का तुले आईनं काय काय केलेलं आहे आपल्यासाठी? भुलली का तू? आईनं आपल्याला सिटीमध्ये घर बांधून दिलेलं आहे. वर्षाचा दायदाना इथूनच येते आपल्याला, इथूनच येते. आईच पाठवते. अडीपडीले आईले पैसे बी मागतो आपण, आई अडीपडीले पैसेही पाठवते.
आईनं जर आपल्याला मदत नसती केली ना तर एवढी सेव्हिंग आपण करू नसतो शकलो. काही नाही केलं आईनं आपल्यासाठी. सर्वात मोठं म्हणजे आईनं घर बांधून दिलं. एवढ्या सिटीमध्ये आपल्याला किरायाने द्यायला लागत आहे. वर्षाचा दायदान आपल्याला विकत नाही आणायला लागत, आईच पाठवते. कधी कधी लेकराची शाळेची फी भरायला कमी पैसे पडले, फी आपल्याजवळ पैसे नसले फी भरायला, तर आई आपल्याला पैसे देते. माहित नाही का तुला? माहित नाही आहे. पण आता आईला गरज आहे, आईला आपण मदत नाही केली तर आई आपल्याला मदत करणं बंद करीन. मग काय करशील मग? समजत नाही का तुला? आई किती मदत करते तर आपल्याला. आता आईला गरज आहे तर आपल्याला मदत करायचं काम नाही आहे का? मग पाय तू तुया नको देऊ, तू पैसे नको देऊ, आई बी मदत करणं बंद करून दे. मग काय करशील? वर्षाचा दायदाना तुझ्या मायबापाच्या घरून आणशील का? आणि हे भूलू नको, सिटीतलं घर अजून आईच्या नावावर आहे. आईनं आपल्याला त्या घरातून काढून दिलं तर मग काय करशील मग? जाशील का तू किरायानं राहिले? काय करशील मग तू? घराचा किराया भरशील का? घरातनी किराणा भरशील का? लेकराची शाळेची फी भरशील? काय करशील तू? आता जेवढी तू मजा मारू राहिली ना ते सर्व मजा तू आईच्या भरोशावर मारू राहिली. माहिती आहे तुला? आपले किती सारे पैसे आईच्यानं वाचू राहिले. मग आईच्यानं जे आपले पैसे वाचलेले आहे त्याच्यातलेच थोडेसे पैसे आईला दिले तर काय आहे? काय गलत आहे? काय गलत आहे? पाय मग आता जर आईला पैसे नाही दिले तर आई आपल्याला मदत करणं सोडून देईन, आई बी मदत नाही करीन. मग तू पाय तुला काय करायचं आहे तर थोडा दिमाग असेल तुला बाकी तर दिमागाचा यूज कर. मग मला बोल. आईच्या मदत बिना काहीच नाही आहे. आपण काहीच नाही करू शकत आईच्या मदत बिना. आई आपल्याला मदत करते म्हणून आपण एवढे आलिशान जिंदगी जगू राहिलो. नाही तर काय झालं असतं? आपण काय केलं असतं? काय केलं असतं ते सांग. हो, बोलणं तर बरोबर आहे ना तुमचं. तुमच्या आईला आता मदत नाही केली तुम्ही ना, तर तुमची आई बी आपल्याला मदत नाही करी नाही. बरं झालं रे बापा, लवकर दिमागाला या पहिले. बरं ठीक आहे, द्या मग. नाही तर मग तुमची आई आपल्याला मदत नाही करीन. तुमची आई मदत नाही करीन तर कसं भागीन बापा आपलं? लय हुशार झाली माझी बायको, लय हुशार झाली. बरं झालं तुला लवकर अक्कल आली. आणि आता भांडणं गिणं कमी करत जाय. आई बोलत होती मला तू बायकोला भांडणं करते म्हणे. काय करू बापा, मी कुठे भांडणं करतो? त्या तिघी चौघी जणी मिळून असतं माझं भांडण करतात. तुम्हाला काय माहित माझं कसा व्यवहार करू राहिले तर ते. बरं या विषयावर नंतर बोलू, डोकं नको उठू. मी चाललो, पाहतो आई काय म्हणते तर. बरं ठीक आहे. किती समजून सांगा लागते रे बा इले. लय समजून सांगा लागते. बरोबर आहे म्हणा यायचं. आमची सासू किती मदत करते आम्हाला, लय मदत करते. आमचं बी काम आहे ताईला मदत करणं. ताईनं मदत करणं सोडलं तर काय होईल आमचं?